कृष्णा नदीच्या मध्ये एका बेटाची निर्मिती रामभक्त हनुमानांनी केली आहे। कृष्णा नदीच्या बरोबर मधोमध हे बेट स्थापित केलेलं आहे। अशा इथं आख्यायिका आहे। निसर्गरम्य वातावरण, कृष्णेच्या पात्रात बोटिंगची सोय, तीर्थक्षेत्र हे सर्व एकाच ठिकाणी, ते म्हणजे सांगली जिल्ह्यातील श्री राम लक्ष्मण, सीतामाता, हनुमंतराया आणि श्री स्वामी समर्थ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे या गावातील रामलिंग बहे या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि तिथला इतिहास, निसर्गरम्य वातावरण अशी सविस्तर माहिती, पण तीही थोडक्यात आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ईश्वरपूर पासून 13 किलोमीटर अंतरावर हे बहे गाव आहे। कृष्णा नदीच्या पात्रात हे बेट आपल्याला दिसेल। या गावाचं नाव बहे कशावरून पडलं तेही या तीर्थक्षेत्रामुळे आपल्याला समजते, हे आपण पुढे पाहणारच आहोत। रामलिंग बेटाकडे चालतच जावं लागते, कारण अगदी नदीपात्रातून हा रस्ता आहे आणि त्यासाठी दगडी बांधकाम केलेलं आहे। त्या दगडी बांधकामावरून चालताना इतका आनंद होतो की दोन्ही बाजूने तुमच्या कृष्णामाई वाहते आणि तुम्ही मधोमध त्या दगडी बांधकामावरून चालत रामलिंग बहे या बेटाकडे तुम्ही जात असता। त्यामुळे तो आनंद अगदी विस्मरणीय असा आनंद आहे। बोटिंगची देखील सुविधा आहे। तुम्हाला वाटलं की नदीत फिरावं आणि आपण स्वतःहून बोटिंग करावं तर तीही सुविधा इथं आहे। एक सेल्फी पॉइंट देखील इथं आहे। सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी इथं बरीच लोकांची गर्दी असते, ते म्हणजे सेल्फी काढण्यासाठी आणि तिथला निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी सुद्धा इथं लोक गर्दी करतात। तीर्थक्षेत्रासोबतच पर्यटन क्षेत्र म्हणून देखील हे अगदी नावारूपाला आलेलं क्षेत्र आहे सांगली जिल्ह्यामधलं। रामलिंग मंदिर परिसरात रामलिंगाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारात आपल्याला वानरसेना दिसते। ती वानरसेना आपल्याला बिलकुल काही तकलीफ देत नाही, आपणही त्यांना त्रास द्यायचा नाही आणि आपण जाऊया आपण प्रवेशद्वाराच्या आतमध्ये। प्रवेशद्वार हे खूप सुंदर आणि जुनं बांधकाम आहे, तितकंच आकर्षक वाटतं। आतमध्ये गेल्यानंतर मंदिरासमोर मोठा नंदी आपल्याला पाहायला मिळतो। नंदीच्या पुढे गेल्यानंतर मंदिरात प्रभू श्रीरामाची स्थापना केलेले शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं। त्या शिवलिंगावरती मोठा फणा काढलेला नागही आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर तिथं प्रभू श्रीरामाची, सीतामातेचे, लक्ष्मणाची आणि त्यासोबतच आपल्या मारुतीरायाची, हनुमंतरायाची देखील संगमरवराची खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण शिवलिंगामागं आणि त्या मूर्तीमागं सुद्धा खूप मोठा इतिहास आहे, तो आपण बघूया। इथं मिळालेल्या माहितीनुसार आपण जर पाहिलं तर प्रभू श्रीराम हे रावणाचा वध करून लंकेहून परत येत असताना श्री राम लक्ष्मणांनी बहे या गावी मुक्काम केला। सीते मातेला त्या गावात ठेवले व ते कृष्णेच्या प्रवाहात स्नानासाठी आले। श्रीरामचंद्रांनी स्नान करून तिथे शिवलिंगाची स्थापना केली, का तर त्यांना पूजा आणि ध्यानस्थ बसायचं होतं। त्यामुळे कृष्णेतला उल्हास आला, कारण प्रभू श्रीरामांची पावलं तिथे लागली होती आणि तिचा प्रवाह वाढू लागला। हनुमानजी जवळच उभा होते। कृष्णा नदीचं पाण्याचा प्रवाह वाढत असल्याचं पाहून मारुतीरायांनी प्रभू श्रीरामाच्या मागे उभे राहून आपले दोन्ही हात पसरले, म्हणजे त्यांचे बाहे पसरले आणि कृष्णेचा प्रवाह हा अडवला आणि कृष्णा नदी तिथून त्यांचे बाहे पसरल्यामुळं बाजूने त्याचा प्रवाह चालू झाला, दोन्ही बाजूने, आणि तिथं मध्ये स्थापित झालं ते म्हणजे हेच बेट। त्यामुळे याला रामलिंग बेट असं म्हटलं जातं आणि हे नदीच्या बरोबर मध्यभागी आहे आणि नदीच्या दोन्ही, या बेटाच्या बरोबर दोन्ही बाजूने नदी कृष्णामाई वाहते आणि पुढे जाऊन ती परत एकत्र होते, हे आपल्याला इथं पाहायला मिळते। आणि या बेटावरती रामलिंग का बरं म्हटलं जाते, त्या शिवलिंगाला प्रभू श्रीरामाने स्थापित केलं असल्यामुळे त्याला रामलिंग असं म्हटलं जाते। आणि मारुतीरायांनी स्वतःचे बाहे पसरून तिथं जे ध्यानस्थ बसलेले होते प्रभू श्रीराम, त्यांच्या ध्यानामध्ये काही विघ्न येऊ नयेत यासाठी पाणी दोन्ही बाजूनं जो प्रवाह त्याचा करून दिला मारुतीरायांनी, त्यासाठी इथं बाहे त्यांनी पसरले होते, हात पसरले होते, त्यामुळे बाहे किंवा बहे असं नाव पडले। अशा आख्यायिका देखील इथं आहे। हे राम मंदिर पाहिल्यानंतर आकर्षक वाटतं, मस्त शांत असं वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे। इथं अगदी मोठमोठी फळांची झाडं वगैरे आपल्याला पाहायला मिळतात। बरोबर प्रभू श्रीराम मंदिराच्या या शिवलिंगाच्या पाठीमागेच हनुमंतरायाचं देखील मंदिर आहे। स्वामी समर्थांनी जे 11 मंदिरं मारुतींची बांधली त्यापैकी हे एक मंदिर आहे आणि याचाही इतिहास हा अगदी खूप मोठा आहे। मिळालेल्या माहितीनुसार आपण पाहिलं तर इथं स्वामी समर्थ भ्रमंती करत असताना या गावी आले, तेव्हा लोकांकडून त्यांना ही सर्व हकीकत समजली की इथं प्रभू श्रीराम आले होते आणि त्या बेटाची वगैरे स्थापना झाली। मग स्वामी समर्थांना समजलं की बाबा प्रभू श्रीराम आले होते म्हणजे मारुतीराय आले आहेत आणि मारुतीरायांचा वास इथं आहे। ध्यानस्थ बसून मारुतीरायांना आठवून, मारुतीरायांना स्मरून त्यांनी एक बलाढ्य मारुतींची मूर्ती तयार केली आणि तीच मूर्ती इथं त्यांनी स्थापित केली आहे। आणि समर्थांनी स्थापन केलेल्या 11 मारुतीपैकी हे एक
मारुतीचं मंदिर आहे आणि मारुतीरायाच्या मूर्तीच्या बाजूलाच गणेशाची देखील मूर्ती आहे, त्यांचं देखील मंदिर इथं आहे. एक दिवसाची ट्रिप इथं केली तर खरंच मनाला शांती आणि आनंद मिळतो आणि कुटुंबासोबत आला तर अगदी भारी. सेल्फी पॉईंट इथं बरेच आहेत. तिथं आपण गेल्यानंतर पाहतो की बरेच जण इथं फोटो काढण्यासाठी संध्याकाळपर्यंत थांबतात आणि सूर्यास्ताचा फोटो इथं टिपून जातात आणि ते फोटो अगदी भारी येतात. महापूर आला आणि कृष्णामाई ज्या वेळेला दुथडी वाहते त्यावेळेला मात्र रामलिंग बेटाकडे जाता येत नाही, कारण जाण्याचे मार्ग संपूर्ण बंद होतात. त्यामुळे ज्या वेळेला कृष्णामाई शांत असते, ज्यावेळेला प्रवाह इतका मोठा नसतो, त्यावेळेला मात्र हे रस्ते मोकळे होतात आणि त्यावेळेला तिकडे जाण्यासाठी एक वेगळीच मजा असते. बरेच पर्यटक इथं पर्यटन स्थळ म्हणून आणि तीर्थक्षेत्र म्हणून भेट देत असतात. तुम्ही या क्षेत्राकडे कधी आला आहे का? तुम्हाला हा इतिहास माहिती होता का? जर तुम्ही इथं आला असाल तर तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर आला नसाल, इकडे येण्याचं प्लॅनिंग करत असाल तर नक्कीच या. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि प्राचीन निसर्गरम्य आणि आध्यात्मिक स्थळाची माहिती शेअर करायला देखील विसरू नका. परत भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.